मनुष्य जीवन म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही येतातच. संकट या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे धोका आणि दुसरा अर्थ संधी. प्रत्येक काळ्या परिस्थितीला एक उजळ बाजू असते. जसे रात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश हा येणारच आहे किंवा अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच. आपल्या आयुष्यात कधीही चुका होत नाहीत. फक्त आपल्याला धडे मिळतात. नकारात्मक अनुभव वगैरे काहीच नसतो. त्यातून फक्त एक सुधारण्याची संधी आपल्याला मिळत असते. दुःख हा सुद्धा एक अतिशय चांगला गुरु आहे. दुःख कमी करण्यासाठी ते पहिल्यांदा अनुभवावे लागते किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पर्वताच्या शिखरावर पोहोचण्याचा आनंद मिळवण्यासाठी अगोदर खालच्या दरीतून जावे लागते. चांगल्याची लज्जत घेण्यासाठी वाईटाचा अनुभव घ्यावा लागतो. कुठलीही घटना ही चांगली आहे का वाईट आहे याचा तपास करणे तुम्ही सोडून द्या. फक्त त्याचा अनुभव घ्या. तो अनुभव साजरा करा. त्यापासून शिकून घ्या. प्रत्येक घटना आपल्याला एक धडा शिकवत असते. हेच धडे आपल्या बाहेरच्या आणि आतल्या प्रगतीसाठी इंधन पुरवत असतात. त्यांच्याशिवाय तुमची प्रगती खुंटते. पुष्कळशी मोठी माणसे त्यांच्या आयुष्यातील आव्हानात्मक आणि अवघड प्रसंगांना धीराने सामोरी गेली आहेत. त्यातूनच तर ती शिकली आहेत. तुम्ही घेतलेला एखादा निर्णय जर चुकीचा वाटत असेल तर तुम्ही निराश झाला असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार नेहमी उघडे असते. असा एक स्वाभाविक नियम आहे. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला सकारात्मक दृष्टीने बघितले तर काळजी तुम्हाला नेहमीसाठी सोडून जाईल. तुम्ही तुमच्या भूतकाळाचा कैदी होणार नाहीत तर भविष्याचा शिल्पकार व्हाल. प्रत्येक वाईट अनुभव आपल्याला धडा शिकवतो. तुम्ही तुमच्या मनाची कवाडे उघडी करून प्रत्येक घटनेतून शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही कणखर आणि आनंदी व्हा. हेच आहे दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि संकटांना सामोरं जाण्याचा मार्ग. चला तर मग संकटांना दूर ठेवूया आणि आनंदी होऊया. धन्यवाद.